कृषी घोटाळ्याच्या आरोपात धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली आणि आता वाल्मिक कराड प्रकरणात क्लीन चिट मिळाली तर पुन्हा मंत्रिपदी संधी देणार असं अजित पवार पुन्हा एकदा म्हणाले। मात्र मुंडेंना मंत्री नाही तर आरोपी करा अशी मागणी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली। धनंजय मुंडेंनी आरोपींना 40 कॉल्स केलेत हे सीडीआर मध्ये दिसल्याचं सुद्धा धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। पाहूया। धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। स्पष्ट उल्लेख आहे त्याच्यामध्ये 40+ कॉल हे कोणी जे लोक आहेत त्या लोकांचे सीडीआर मध्ये फोन कॉल्स वगैरे आलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिले आणि करुणा मुंडेंपासून ते सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केला। कृषी घोटाळ्याच्या आरोपात धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली। आता इतर प्रकरणातही क्लीन चिट मिळाली तर पुन्हा मंत्रिमंडळात संधी देणार असं अजित पवार ऑन कॅमेरा बोलले। धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठेही क्लीन चिट दिली, कुठेही त्यांचा दोष नाही। आता अजून एक त्याच्या संदर्भातली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल पण कारवाई पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने करते। ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। जरी तुमच्याकडे चांगले लोक नाही आहे तो तुम्ही तुमचा पक्ष बंद करून टाका आणि चांगल्या लोकांना तुम्ही मंत्रिपद द्या। आणि जरी तुम्हाला पालकमंत्री असताना तुम्हाला जरी बीडची जनताचे ज्ञानेश्वरी मुंडे ताईचे, करुणा मुंडेचे परिवारचे आणि संतोष देशमुखचे परिवारचे जरी तुम्हाला दुःख दिसत नाही तो तुम्ही एकच करा, आम्ही सगळ्यांना तुम्ही विष पाजा, नंतर तुम्ही धनंजय मुंडेला मंत्री द्या। अमानुष पद्धतीने त्याची हत्या झाली। या हत्या होत होत्या तेव्हा पालकमंत्री कोण होतं, कुणाच्या घरी हे लोक बसून निर्णय घ्यायचे, कोण त्यांच्या मागे होतं हे मी म्हणत नाहीये, हे माननीय सुरेश धस आणि बजरंग अप्पा सोनवणेंना विचारा। त्याच्यामुळे मला धक्का बसला। क्लीन चिट कसल्या क्लीन चिट आहेत ह्या? इथे घराच्या घर उद्ध्वस्त होत आहेत, संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लीन चिट देत आहेत। काय एवढे ते सत्तेचा प्रेम? हे कदापि या राज्यात जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त करत असेल ते महाराष्ट्र सहन करणार नाही। विशेष म्हणजे ज्या प्रकरणात धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला ते प्रकरण कृषी घोटाळ्याचं नाहीच आहे, तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना ज्या पद्धतीने अति निर्घुणपणे मारलं त्या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा मुंडेंचा राईट हँड आहे। आणि महाराष्ट्रात मोठ्या संख्येने मोर्चे निघाल्यानंतर सरकारवर दबावामुळे मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला। तर कराड प्रकरणातही चौकशीत दोषी न आढळल्यास संधी दिली पाहिजे हे पुन्हा एकदा अजित पवारांनी म्हटलंय। जर उद्याच्याला हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असंच मी म्हणलं, त्याच्यापेक्षा वेगळं काही म्हणलं नाही। मग ती काय माझी चूक आहे का? त्यामध्ये जर एखादी व्यक्तीला कुणी जबाबदार धरलं आणि चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये दोषी नसेल तर त्यांना संधी दिली पाहिजे असं माझं मत आहे। 148 लोकांची मूवमेंट आहे ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये कुणी सुटलेलं नाही, परंतु हे मुख्य आरोपी आहेत आणि ह्यांना कुठल्या आरोपात घ्यायचं किंवा ह्यांना कसं आरोपी करायचं त्या संदर्भात पुरवणी चार्जशीटमध्ये आम्ही वारंवार पुरावा करतोय। आम्ही ठोस पुरावे सगळे सीएम साहेबांकडे दिलेले आहेत, अजितदादांकडे दिलेले आहेत, परंतु त्याच्यावरच ऍक्शन होत नाहीये। तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्याच्यावर ऍक्शन होणार आहे। जरी अजितदादांनी ते नाही बघितलं तरी आम्ही सगळ्यांना पोहोचवलेलं आहे ते साहित्य आणि आमच्याकडे चार्जशीटची कॉपी देखील आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे। त्याच्यामध्ये 40+ कॉल हे कोणी जे लोक आहेत ज्यांना ह्यांचा विचार चाललाय काहीतरी करायचा त्या लोकांचे सीडीआर मध्ये फोन कॉल्स वगैरे आलेले आहेत। आम्ही त्यांना आरोपी केल्याशिवाय शांत बसणार नाहीत, याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे। पवनचक्कीच्या आवादा कंपनीला 2 कोटींच्या मागितलेल्या खंडणीच्या वादातून सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली। त्यामुळे खंडणी आणि हत्येचं प्रकरण एकच असून पोलिसांनी एकत्रित आरोपपत्र दाखल केलं, ज्यात वाल्मिक कराडसह एकूण 9 आरोपी आहेत। कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे। तर कॉल डिटेल्स रेकॉर्डमध्ये आरोपींना 40हून अधिक कॉल्स धनंजय मुंडेंचे आलेत हे स्पष्ट झालं असं धनंजय देशमुखांचं म्हणणं आहे। त्यामुळे पुरवणी आरोपपत्रात धनंजय मुंडे आरोपी होणार आणि शिक्षा मिळणार असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। वाल्मिक कराड बीडच्या सेंट्रल जेलमधून अजूनही ॲक्टिव्ह असून त्याचे फोन कॉल सुरू आहेत।
असा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही केला। वाल्मिक कराड कोणाचा पाठीराखा आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, फक्त परळीला किंवा बीडला नाही। आजही वाल्मिक कराड जेलमधून वेगवेगळ्या गोष्टी करत असतो। एकदा तर माझ्या समोर एक माणूस बसलेला होता, त्याला फोन आला वाल्मिक कराडचा, मला आश्चर्य वाटलं। आता मी नाव नाही सांगू शकत त्या व्यक्तीचं। याआधी धनंजय देशमुखांनीही बीडच्या जेल प्रशासनाकडे फुटेज मागितले। अजित पवारांना 4-4 वेळा फोन करूनही ते भेटीसाठी वेळ देत नाहीत। अजित पवार प्रकरण गांभीर्यानं घेत नसल्याचा आरोप संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख करतायत। जेल प्रशासनाकडे जी मागणी केली होती, जेलमधले जे फुटेज मागितले होते ते काय आम्हाला दिले गेले नाहीत। आम्ही 2 एप्रिलला अजितदादांकडे ते परत त्यांना पाठपुरावा करण्यासाठी ते प्रमाणपत्र दिलं, जे काय आमच्याकडे माहिती आहे ती, त्याच्यावरही कुठली कारवाई झाली नाही। आता मागच्या काही दिवसापासून अजितदादांचे PA त्यांच्याकडे आम्ही सातत्यानं जे काही इथं घडतंय ते पाठवतोय, पण त्याच्यावर कुठलीच कारवाई होत नाही। दादांना मी जवळपास 4 वेळेस फोन केलाय, पण या संदर्भात कुठलीच ॲक्शन होत नाही। याच्यामध्ये काय अडकलंय नेमकं, दादा का निर्णय घेत नाहीत किंवा का दादा वेळ देत नाहीत किंवा का ॲक्शन मोडवर येत नाहीत दादा, हे मला कळत नाही। आज देखील मी विनंती करतोय दादांना की दादा तुम्ही गांभीर्यानं घ्या, आम्ही तुमच्याकडे दिलेले पेपर, आम्ही तुमच्याकडे दिलेले निवेदनं एकदा तुम्ही वेळ काढून 5 मिनिटं बघा। आमच्याकडे सगळ्या पुराव्यासकट आम्ही तुम्हाला दिलेलं आहे की जे पदाधिकारी आहेत ते कशा प्रकारे आरोपीचे बॅनर लावतात, कशा प्रकारे आरोपीचं समर्थन करतात। बीडचे पालकमंत्री अजित पवार आहेत आणि आपण दिलेल्या निवेदनावर तसंच पुराव्यांवर अजित पवार कोणतीही कारवाई करत नसल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। पुण्याहून रणजित जाधवसह अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।